दादा, पण आज 7-8 दिवस झाले त्या यज्ञाच्या आईनं भाकरीचा एक तुकडा खाल्ला नाही हो दादा. आपण ऐकल्याच्या नंतर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. जिने तिला 9 महिने उदरामध्ये ठेवलं ना दादा, तिला किती त्रास होत असेल हो. सोपं नाही महाराज. आणि सरकारला माझी विनंती आहे, यज्ञाला जर न्याय भेटला नाही, सर्व तमाम बांधवांना माझी विनंती आहे, यांना तुम्ही मतदानच करायचं नाही. आता जी 16-17 तारखेला जी घटना घडलेली आहे ना दादा, मालेगाव तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये डोंगराळी नावाचं एक छोटं गाव आहे. तिथं अशी एक घटना घडली, एका नराधामानं एका चिमुकलीवर अत्याचार केलाय दादा. काही चुकी नव्हती हो तिची. अंगणामध्ये खेळत होती रोजच्या प्रमाणे. आई सुद्धा तिच्या कामामध्ये व्यस्त होती. मुलगी खेळत आहे बाहेर, त्याच्यामुळे तिने लक्ष दिलं नाही. आणि आजी आजोबा काही कामानिमित्त बाहेर गेले होते बरं. नंतर आईला आवाज आला नाही, मुलगी कुठं गेली, मुलगी काय करते म्हणून बाहेर येऊन पाहिलं तर मुलगी अंगणामध्ये खेळत नव्हती दादा. भरपूर आवाज दिले मुलीला, मुलीनं काय रिटर्न आवाज दिला नाही. सर्व गावामध्ये ही गोष्ट कळाली की यांची मुलगी गायब आहे. गावातल्या तरुण पोरांनी विहिरीमध्ये पाहिलं, शेततळ्यामध्ये पाहिलं, पण त्यांना ती मुलगी सापडली नाही. नंतर एका मुलानं मोबाईलच्या टावर खाली पाहिलं तर गवताच्या झुडपामध्ये ती मुलगी पडलेली होती. त्या नराधामाने तिला कॅडबरीच्या आशेने रूममध्ये नेलं, तिच्यावर अत्याचार केला, तिला मारून टाकलं, दगडाने तिचं तोंड चेचलं आणि तिला टावरच्या खाली गवतामध्ये नेऊन टाकलं दादा. आणि ही सर्व बातमी डोंगराळी गावातल्या लोकांना समजली तर लोकांच्या तोंडातला घास सुटला हो, लोकांचं अन्न सुटलं हो दादा. फार खळबळजनक गोष्ट आहे. अति वाईट घडलं. आणि मारलं का बरं? ज्यानं तिला मारलं ना त्याचं आणि त्या चिमुकलीच्या बापाचं भांडण झालं होतं. मला सांगा, त्याचं आणि तिच्या बापाचं भांडण झालं होतं, त्या चिमुकलीला मारायचा काय संबंध होता दादा याचा? महाराष्ट्रामध्ये असे काही पोरं आहेत, महाराज गांजा पितात, दारू पितात, त्या गांजाच्या नशेमध्ये त्याने तिला मारून टाकलं. सर्वांना माझी विनंती आहे, इथं बसलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपल्याला जर मुली असतील ना, आपल्या मुलीला एकटीला शाळेमध्ये पाठवू नका. न्यायला तुम्ही जा आणि सोडवायलाही तुम्हीच जा. कारण मुलगी म्हणजे काचीचं भांडं आहे दादा. एकदा जर फुटलं ना ते दुरुस्त करता येत नाही बरं. त्याच्यामुळं आपल्या लेकराची आपणच काळजी घे जा. खेड्यापाड्या गावामध्ये आता तुमच्या गावातल्या सर्व मुली एकटेच शाळेमध्ये जात असतील, त्यामुळं तुम्ही सोडवायला जा. थोडं 10-15 तासभर तुमच्या जीवनातला आपल्या मुलीसाठी द्या, पण आपली मुलगी सुरक्षित राहील दादा. आता असे नराधम पैदा व्हायला लागले दादा या महाराष्ट्रामध्ये. आता काय झालंय, खरी परिस्थिती सांगू का तुम्हाला? आता काय झालंय, हे जे पोरं दारू पितात ना, हे जे पोरं गांजा ओढतात ना, या पोरांचे लग्न होईनात का? हे व्यसन करतात, त्याच्यामुळे लोक यांना पोरी द्यायनात महाराज. मग हे काय करतात, एखादी मुलगी दिसली का आपली शाळेत जाताना, एखादी मुलगी पाहिली का तिच्यावर नजर ठेवतात आणि तिच्यावर अत्याचार करतात. आणि या गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असतील तर आपण आपल्या मुलीची काळजी घेतली पाहिजे. आपण गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे दादा. मुलगी शाळेतून आल्याच्या नंतर तुम्ही कधी 2 चापटी मारलेल्या नसतात महाराज. आणि एखादा नराधम तिला जर दगडाने तिचं तोंड चेचून जर मारत असेल दादा, फार अवघड झालंय हो दादा. ज्यावेळेस ते यज्ञाला हॉस्पिटलमधून बाहेर आणल्या जात होतं ना दादा, त्यावेळेस ते यज्ञाची आई म्हणत होती, बाळा तू मला का सोडून गेलीस ग? तुला तुझ्या आईची आठवण आली नाही का? तुझे बाबा 4-8 दिवस कुठं गेले तर त्यांचं दुःख मी तुझ्याकडे पाहून विसरायचे. आता मी कोणाला बाळ म्हणून हाक मारू? आता मी कोणाचा पापा घेऊ? आता जर मला पाना फुटला तर मी कोणाला दूध पाजू? यज्ञा बाळा, तू मला सोडून का गेलीस? आता मला कोण आई म्हणून हाक मारेल? कोण माझ्या हाकेला धावून येईल? रडत होती हो आई. पण आज 7-8 दिवस झाले त्या यज्ञाच्या आईनं भाकरीचा एक तुकडा खाल्ला नाही हो दादा. आपण ऐकल्याच्या नंतर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. जिने तिला 9 महिने उदरामध्ये ठेवलं ना दादा, तिला किती त्रास होत असेल हो.
सोपं नाही महाराज. आणि सरकारला माझी विनंती आहे, यज्ञाला जर न्याय भेटला नाही, सर्व तमाम बांधवांना माझी विनंती आहे, यांना तुम्ही मतदानच करायचं नाही आणि हे आपल्या गावामध्ये आले यांना बांधून टाका डायरेक्ट. अवघड आहे महाराज. त्यामुळं सर्वांनी आपल्या आपल्या लेकराची काळजी घ्या. डॉक्टर संपदा मुंडे, आर्या चव्हाण, एका महिन्यामध्ये 3 प्रकरणं घडले दादा, पण त्यांना न्याय मिळाला नाही. या महाराष्ट्रामधलं सरकार नुसतं कामापुरतं आपल्याकडे येतंय. न्याय मिळाला नाही. त्या नराधमाचा त्याच वेळेस चौरंग केला असताना दादा, तर या महाराष्ट्रामध्ये बेरंग झाला नसता. म्हणून एखाद्यावर बलात्कार झाला असेल ना, तर मेणबत्त्या घेऊन जाऊ नका, जागेवर कापा त्याला. ज्या वेळेस तो व्हिडिओ व्हायरल होईल ना, त्यावेळेस या महाराष्ट्रात ते बलात्कार थांबतील दादा. सरकार काही करत नाही.